आज 1 मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस आहे कामगाराच्या घामाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या जिद्दीचा सन्मान करण्याचा। पण याच कटू सत्य आहेत, जिथे शासकीय कार्यालय बंद आहेत, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आनंद आहेत, तिथे आपण त्यांचा सन्मान करतो। तेच कामगार रस्त्यावर भटकत आहेत एका दिवसाच्या मजुरीच्या शोधात। आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत गांधी चौकात, जिथे आशा आणि उपासमार यांचा सामना होतो आणि कामगार दिन हा फक्त आणखी एक संघर्षाचा दिवस बनतो। आम्ही तुमच्यासोबत उलगडणार आहोत त्या कहाण्या आणि सांगितल्या जाण्याची गरज आहेत। 1 मे 2025 हा दिवस इतिहासात कामगार वर्गाच्या सन्मानासाठी कोरला गेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कर्मचारी आज सुट्टीचा आनंद घेत आहेत। त्यांच्या पगारात कोणतीही कपात नाही, त्यांच्या घरात विश्रांतीचा सुखद माहोल आहे। परंतु गांधी चौकातील कामगारांसाठी असा कोणताही सुखद क्षण नाही। अमोल वराडे। अच्छा, कोणतं काम करता आपण? काम कोणतं करता? गवंडी काम। म्हणजे आता कामाला झाले? कामाला झाले। आज तर कामगार दिन आहे। काही सुट्टी वगैरे घेतली नाही? नाही करत लागते काम। जाऊ तर खाऊ आमच्या पोटाचा सवाल आहे। अच्छा, इथे हवेत आहे फक्त अनिश्चितीचे ओझे आहेत। रोज सकाळी शेकडो कामगार, मिस्त्री, सुतार, दिहाडी मजूर या चौकात जमतात, हातात जेवणाचा डब्बा, मनात काम मिळण्याची आशा। परंतु ही आशा किती नाजूक आहे हे इथे येणाऱ्या प्रत्येक कामगाराला ठाऊक आहे। हे चांगलं नाही वाटत। माझं नाव चरण दहीकर। अच्छा, कुठे राहता आपण? मी राहतो साईनगर अकोली। कोणतं काम करते? हे गवंडी काम करतो सर। बरं, आज तर कामगार दिन आहे। आता घर करतो तर लागणच आहे ना, 5-6 जण खाणेवाले आहे। त्याच्यासाठी करावं लागतं सर। तरी पण आपला आज दिवस आहे, आता आज सुट्टी घ्यायला पाहिजे होती। काय सुट्टी नाही साहेब, आता हेच भेटते कशी 500-600 रुपये मजुरा माणूस आहे। कॅमेरा एका वृद्ध कामगारावर स्थिरावतो आणि त्याचे कष्टाळलेले हात गुडघ्यावर ठेवलेले 65 वर्षांचे रामचंद्र, एक मिस्त्री, गेली अनेक वर्ष इथे येतात। त्यांच्या डोळ्यात अजूनही कामाची आस आहे। सुरेश पेटकर। कुठे राहता आपण? हे पार्वती नगर 3। वय किती असेल आपलं? 62। अच्छा, कोणतं काम करता मग? हे मिस्त्री काम। वय जास्त झालं तरी आपण मिस्त्री काम करताय? जे लागलं ते जातो करायला। नाही तर मग खालचं काम करतो। पण आज तर कामगार दिन आहे, माहित आहे ना? तरी पण कामाला आले आपण? नाही कामाला नाही आलो। असं समजा लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर कामाला तर याच लागतं। परंतु शरीर थकत चाललं आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे। ते सांगतात, एक दिवस काम नाही मिळालं तर सरकार आम्हाला काय देणार? मोहम्मद सलीम है। आज का कामगार दिन है, लेकिन काम बिल्कुल नहीं है। एक हफ्ते में 2 दिन काम पर जा रहे हैं, 5 दिन बैठ रहे हैं। कैसा बाल बच्चों को पालना, कैसा करना, कुछ समझ में नहीं आ रहा है। कितने साल से काम करते हो आप? काम मैं बचपन से करता हूँ। अच्छा, बचपन से मिस्त्री काम करता हूँ। मेरा सब विश्राम कार्ड वगैरह सब बना है, कार्ड बने हैं। बीच में कंपनी में था, नागपुर फोनिक्स इंजीनियरिंग में था मैं, और वहाँ भी का पैसा पानी बराबर मिलता नहीं है, तो कंपनी छोड़ के आना पड़ता है। दूरी पर काम पर जाते तो वहाँ भी तकलीफ उठाना पड़ता है, पैसा पानी नहीं मिलता। तो हिसाब से आज हमारा कामगार डे है। परेशानी बहुत है, कंटिन्यू काम नहीं है, गवर्नमेंट काम भी नहीं है, कुछ काम खुल नहीं रहे। और इधर महाराष्ट्र के कुछ बाहर से लेकर आ जाते हैं, इधर के लोग फिर खाली घूमते हैं। सस्ते में ठेकेदार लोग, ये लोग कोरकू लोग लाते बालाघाट के इधर उधर के, ऐसा प्रॉब्लम है। बाकी सलीम एक तरुण मजूर म्हणतो, लहानपणापासूनच काम करतो, कधी एक दिवस काम मिळतं, बाकी वेळ रिकामा। आपण सुद्धा कामाला आले? आज तर कामगार दिन आहे ना, काही सुट्टी घ्यायला पाहिजे? कामगार दिन आहे, पण 2 दिवस मला मजुरी मिळाली नाही, याच्यानं वापस केलं तुम्ही। तीन मुली आहे मला, चार जणांचा जीव एकट्याला पोचवायचा आहे। त्याच्यानं मला आता काम करावंच लागेल ना। कामगार दिन असला तरी आमच्यासाठी काम नाही। या कामगारांना सुट्टी हा शब्दच परका आहे। घरात खाणारी अनेक तोंडे आणि पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी
यामुळे कामगार दिनाचा सण त्यांच्यासाठी फक्त एक नाव आहे. ज्या कामगारांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो त्यांना मात्र ना सुट्टी ना सन्मान. हीच आहे या राज्याची खरी शोकांतिका. मेरा नाम है मोहम्मद नईम. मोहम्मद भाई, आप मिस्त्री हो? हाँ, मिस्त्री है, कारीगर है. अच्छा. काम धंधे नहीं है, बेरोजगारी नहीं है, पेट में खाना नहीं है, क्या करना बताओ. खाने पीने घूम रहा है, नौकरी पानी नहीं है, कुछ नहीं है हम लोगों को. धंधे पानी ठंडे है, अब करना तो क्या करना. तो आज तो कामगार दिन है, आपका दिन है. आज तो हमारा काम का दिन है. क्या बैठे रहे हम काम क्या से, काम ही नहीं आ रहे तो क्या करें. अब बताओ तुम्ही. 1 मे हा दिवस आपल्याला आपल्या कामगाराचे योगदान स्मरण करून देतो, पण तोच दिवस आपल्याला त्यांच्या वेदनांची आठवणही करून देतो. गांधी चौकात हे चित्र आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं. खरंच आपण आपल्या कामगारांचा सन्मान करतो का? त्यांच्या मेहनतीवर आपली शहरे उभी आहेत, त्यांना आपण खरंच न्याय देऊ शकतो का? या प्रश्नाचा विचार करा आणि उद्याचा दिवस अधिक चांगला बनवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा.